आणि मी सुद्धा तिथं शिवम आहे आणि तिथं मस्त स्वप्नील आंघोळ करतोय. आताच आपल्या मित्रांनी इथं पाणी पिऊन इथून प्रस्थान केलेलं आहे. त्यानंतर ही जागा आपण आंघोळीसाठी घेतलेली आहे. रोडवरती आंघोळ करायची मजा आ हा 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 हा. दत्तांच्या ठिकाणी आल्यानंतर आपली दत्तांच्या श्वानांचं दर्शन झालं गिरनारच्या प्रमुख मंदिराकडं, म्हणजे हेच ते ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी की ज्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी 5 साधू आंघोळ करतात. त्यापैकी एक भगवान शंकर स्वतः असतात. समोर होतं ते जंगल आणि जंगलातून आपल्याला समोर जायचं होतं आणि सगळ्यांना थोडीशी भीती वाटायला लागली होती. या जंगलामध्ये आलोय तर मला थोडीशी भीती वाटते जरा. खूप घनदाट जंगल आहे, इथं प्राणी वगैरे आहेत, सिंह आहेत. भीतीदायक असा जंगलाचा प्रवास करून आपण फायनली पोहोचलो होतो काश्मीरी बापूंच्या आश्रमाकडे, जे गिरनारचे सिद्ध संत होते आणि त्यांची आयु कुणालाच माहीत नव्हती. काश्मीरी बापूंच्या आश्रमामध्ये दर्शन झालेलं आहे. अनिकेत, कसा होता तुझा अनुभव? खूप चांगला आणि प्रसन्न वाटतं आतमध्ये गेल्यानंतर. लग्न झालेले असे मित्र असले ना, यांचे असले मोबाईलवरती कामं चालू असतात, घराला व्हिडिओ कॉल करा आणि हे करा ते करा, दिवसभर यांचं हे काम चालू असतं. अरे बचडू, याने आता व्हिडिओ कॉल बंद नाही केला त्याला मी पाण्यात ढकलून देणार आहे. 12 वाजता पेट्रोल टाकून आपण निघालो पुढं जुनागडकडे. सकाळ झालेली मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि या ठिकाणी आपण टेंट टाकला होता पेट्रोल पंपवरती आणि जस्ट आता मस्त सकाळ झालेली आहे आणि आपण आता पुढे निघतोय जुनागडकडे. तर सुरत पासून जवळपास आपला जो डिस्टन्स होता तो 550 किलोमीटर ते 600 किलोमीटरचा होता आणि आता ऑलमोस्ट आपण अर्ध डिस्टन्स जो आहे तो आपण कापलेला आहे आणि इथून आपण आता जुनागडला जातोय. टेंटमध्ये मस्त झोप झाली होती मित्रांनो. आणि टेंटमध्ये झोपल्याचा फायदा हा असतो की सकाळी मस्त जाग येते आणि रिफ्रेशिंग वाटतं. आणि पुढं आपण सगळ्यात इम्पॉर्टंट काम म्हणजे आंघोळीचा शोध करण्यासाठी आपण निघालो. आणि पुढं निघाल्यानंतर आपल्याला बघायला भेटलं की एक नंदी महाराज सांगत होते की इथं तुम्ही आंघोळ करू शकता. आणि कुठलाही विलंब न करता गाडीतला जग काढला आणि मस्त अनिकेतनी, स्वप्नीलनी आणि मी सुद्धा तिथं शिवम आहे आणि तिथं मस्त स्वप्नील आंघोळ करतोय. आताच आपल्या मित्रांनी इथं पाणी पिऊन इथून प्रस्थान केलेलं आहे. त्यानंतर ही जागा आपण आंघोळीसाठी घेतलेली आहे. रोडवरती आंघोळ करायची मजा आ हा 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 हा. अशा प्रकारे सगळ्यांची आता मस्तपणे आंघोळ झालेली आहे आणि इथून आपण आता निघतोय चला जुनागडला. पुढं गुजराती थालीचा आस्वाद घेऊन आणि हंडाभर ताक पिऊन आपण पुढं रस्त्याला प्रस्थान केलं. मस्त अशा रस्त्यांची मजा घेत फायनली आपण येऊन पोहोचलो जुनागडला. गिरनारच्या पायथ्याशी आल्यानंतर इथं सनातन हिंदू धर्मशाला आपल्याला बघायला भेटते. पण इथं आल्यानंतर आपल्याला हे समजतं की इथं कधीच अवेलेबिलिटी नसते. या धर्मशाला खोलल्यात तरी कशाला. दत्तांच्या ठिकाणी आल्यानंतर आपली दत्तांच्या श्वानांचं दर्शन झालं आणि इथून दर्शन करून रात्र झाली होती आणि आपण पोहोचलो गिरनारच्या प्रमुख मंदिराकडं, म्हणजे हेच ते ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी की ज्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी 5 साधू आंघोळ करतात. त्यापैकी एक भगवान शंकर स्वतः असतात. इथं आपण पाण्यावरती तरंगणारा एक दगड पाहिला. या मंदिराची दुर्लभ गोष्ट म्हणजे हे मंदिर जे ते अतिप्राचीन असं मंदिर आहे आणि या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी लाखो साधू येतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर ह्या ठिकाणी भगवान शंकर स्वतः येतात भाविकांना दर्शन देण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी. भवनाथ मंदिर हे अतिशय दिव्य असं मंदिर आहे. ह्या ठिकाणी 9 अमर आणि 81 सिद्धांचा ह्या ठिकाणी वास आहे. 9 अमर आणि 81 सिद्धांचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल मित्रांनो तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही या मंदिराला दर्शन करायला नक्की येऊ शकता. आणि त्यावेळेला तुम्हाला खऱ्या आणि दिव्य साधूंचा दर्शन घ्यायचा दिव्य लाभ तुम्हाला भेटेल मित्रांनो. भारतातलं एक असं दिव्य मंदिर जिथं भगवान शंकर स्वतः, नवनाथ आणि 81 सिद्धपीठ आणि 9 अमर असे सर्व इथं येतात. अशा दिव्य मंदिराचं दर्शन मित्रांनो आपण नक्की घेतलं पाहिजे. गुड मॉर्निंग गाय. आणि आता आपण आपल्या नृसिंह मेहता धाम मधून आपण चेकआउट करतोय. तर चला, गाडी आपली बॅक साईडला पॅक होतीये तर चला निघूयात. गाडी आपली काही वेळातच पॅक होत होती आणि आपण निघणार होतो जुनागडवरून दुसऱ्या ठिकाणी. निघायच्या आधी आपण थोडी पोटपूजा करून निघायचा विचार करतोय. त्यामुळे आपण आता आश्रमला चाललोय. गिरनारच्या उंच पहाड्यांवरनं जे आश्रम दिसत होतं खाली ते काश्मीरी बापूंच्या आश्रमकडे आपण निघालो दर्शन करण्यासाठी आणि प्रसाद ग्रहण करण्यासाठी. हे आपले सुंदर सुंदर मित्र आपल्याला असे भेटले आणि यांना भेटल्यानंतर असं वाटलं की आपल्या भारत भ्रमणाचा जो प्रवास आहे ह्याच्यामध्ये यांना चला घेऊन जाऊयात.
काश्मीरी बापूंच्या आश्रमकडे निघालो तर आपण, पण हा प्रवास काही साधा नव्हता. गावातनं चालत जायचा होता आणि समोर आल्यानंतर समोर होतं ते जंगल आणि जंगलातून आपल्याला समोर जायचं होतं आणि सगळ्यांना थोडीशी भीती वाटायला लागली होती, कारण आजूबाजूला इथं आवाज येत होते आणि समोर बघितल्यानंतर जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी इथं पिंजरे लावले होते आणि वॉर्निंग बोर्ड होते. आणि फायनली जवळजवळ आपण काश्मीरी बापूंच्या आश्रमकडे आपण पोहोचलो होतो. नद्या, जंगल आणि अशा प्रकारे सिद्ध काश्मीरी बापूंचा आश्रम ह्या ठिकाणी होतं. इथं घनदाट जंगलामध्ये आणि वन्य प्राण्यांनी भरलेल्या जंगलामध्ये तुला कसं वाटतंय? पहिल्यांदा तू गुजरातमधल्या अशा ट्रेकला आलेला आहेस. या जंगलामध्ये आलोय तर मला थोडीशी भीती वाटते जरा. खूप घनदाट जंगल आहे, इथं प्राणी वगैरे आहेत, सिंह आहेत. काल रात्री आम्हाला आवाज पण आला होता बिबट्याचा, त्यामुळं थोडं जरा पण चांगलं वाटतंय. ट्रॅव्हल आणि एक्सप्लोअर करणं हे खूप महत्त्वाचं आहे, बिकॉज इफ यू आर अ मॅन यू नीड दॅट काइंड ऑफ ॲडव्हेंचर गाईड्स. तर चला आपण आपला जंगलातला जो रस्ता आहे हा पुढे कंटिन्यू करूयात. भीतीदायक असा जंगलाचा प्रवास करून आपण फायनली पोहोचलो होतो काश्मीरी बापूंच्या आश्रमाकडे, जे गिरनारचे सिद्ध संत होते आणि त्यांची आयु कुणालाच माहीत नव्हती. असे होते दिव्य काश्मीरी बापू आणि त्यांच्या मठाच्या दर्शनासाठी आपण आलो होतो. बाहेर आपण पडल्यानंतर खूप साऱ्या खोट्या साधूंना आपण भेटतो, पण ज्या वेळेला आपण खऱ्या साधूंना भेटतो त्यावेळेला आपल्याला समजतं की खरं साधुत्व म्हणजे काय. अन्न जेवढं लागतं तेवढं साधूंनी ग्रहण केलं पाहिजे आणि अशा खूप साऱ्या सुंदर गोष्टी काश्मीरी बापूंनी स्वतः सांगितल्या होत्या. आता आमचं काश्मीरी बापूंच्या आश्रमामध्ये दर्शन झालेलं आहे. अनिकेत, कसा होता तुझा अनुभव? खूप चांगला आणि प्रसन्न वाटतं आतमध्ये गेल्यानंतर, आणि एक वेगळंच वातावरण जाणवतं, तर चांगलं वाटलं. तर इथं काश्मीरी बापूंच्या आश्रममध्ये अद्भुत शांती होती. प्रसाद आम्ही ग्रहण केला आणि त्यानंतर इथं दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप शांत वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि इथून आपण आता परत फॉरेस्टमधून परत गाडीकडे चाललोय. लग्न झालेले असे मित्र असले ना, यांचे असले मोबाईलवरती कामं चालू असतात, घराला व्हिडिओ कॉल करा, हे करा ते करा, दिवसभर यांचं हे काम चालू असतं. अरे बचडू, ह्याने आता व्हिडिओ कॉल बंद नाही केला त्याला मी पाण्यात ढकलून देणार आहे. बाय कर, लवकर बाय कर, नाही तुझं काय खरं नाही. मग स्वप्नील, काश्मीरी बापूंच्या आश्रममध्ये कसा अनुभव वाटला तुला? कसं वाटलं तुला? मला एकदम असं एनर्जी खूप जास्त होती तिथं. तिथला आवरा एक नंबर होता आणि प्रसाद वगैरे पण खूप छान बनवला होता त्यांनी खाऊन. आणि ताक तर ओरिजिनल होतं, ओरिजिनल. आध्यात्मिक अनुभव घेऊन आणि इथून खूप साऱ्या संतांचे, पुण्य संतांचे दर्शन घेऊन आता आम्ही जंगलामधून परत गाडीकडे चाललोय. आणि इथून पुढचा आपला जो प्लॅन आहे तो आता डायरेक्ट आपण गिर फॉरेस्टला जाणार आहे. गिरनारच्या लायन सफारी करायचा प्लॅन आहे मित्रांनो. सफारी तर झाली मित्रांनो, काश्मीरी बापूंचं दर्शन झालं आणि आध्यात्मिक अनुभव घेऊन आपण इथून गिरनार आता आपण सोडतोय. भेटूया मित्रांनो आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय गिरनार.